हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी साक्षी घेऊन आली आहे आपल्यासाठी एक खास आणि एक विशेष असा भाग. आज आपण जाणून घेणार आहोत एक असा अनुभव जो फक्त प्रवास नाही आहे, तर जगाच्या टोकावरून आलेली थरारक आणि प्रेरणादायी कहाणी आहे. मित्रांनो, आज आपण अनुभवणार आहोत एक अशी कहाणी आणि जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून अंटार्क्टिकेच्या मोहिमेचा प्रत्यक्ष अनुभव. मित्रांनो, आज आपल्यासोबत उपस्थित आहे जळगावातील प्रख्यात ऑर्थोपेडिक तज्ज्ञ, स्माईल लिस्टचे संस्थापक, जॉईंट रिप्लेसमेंट स्पेशलिस्ट डॉक्टर मनीष चौधरी सर. आणि आपल्यासोबत आणखी उपस्थित आहेत DNB ऑर्थोतज्ञ डॉक्टर विनोद जैन सर. चला तर मग सुरुवात करूया या खास संवादाला अंटार्क्टिकेचा थरार प्रत्यक्ष अनुभवातून. नमस्कार सर. नमस्कार. मल्हारच्या या मंचावर आपले खूप स्वागत आहे सर. थँक्यू. आम्हाला खूप उत्सुकता आहे सर तुमच्याकडून आता हा तुमचा अनुभव जाणून घेण्याची. बरं, आम्हाला सांगता का सर, अंटार्क्टिकेच्या मोहिमेमागचा आपला उद्देश काय होता? आम्हाला एक वेगळं विश्व अनुभवायचं होतं, ज्या कधी आम्ही एक्सप्लोअर केलेलं नव्हतं, आणि ती लहानपणापासूनची इच्छा होती की एकदा तरी आपण ते वेगळं विश्व बघावं म्हणून. बरं, आणि सर आपला? नाही, तेच उद्देश होतं आमचं की काहीतरी नवीन करायचं म्हणून. आणि सुरुवात कशी झाली तर आमचा एक क्रिकेटचा ग्रुप आहे, आम्ही खेळायला सुरुवात केली होती आणि जस्ट खेळता खेळता असं डिस्कशन झालं की कुठे जायचं फिरायला. आणि मग असंच सरांनी म्हटलं की आपण अंटार्क्टिकाला जाऊया, आणि मी त्यांना म्हटलं की ओके, आणि मग तिथून आमची सुरुवात झाली. बरं, जळगावातील आपण पहिलेच का की आधी कधी दुसरे कोणी गेलेले आहात? आमच्या माहितीनुसार जळगावमधून आम्ही दोघंच पहिले गेलो होतो अजून. बरं, जळगावमधले आपण पहिलेच. बरं, परिवाराची साथ कशी लाभली सर? या मोहिमेला जाताना परिवाराने कसा सपोर्ट केला तुम्हाला? हा, नाही, माझ्या याच्यात तर असं झालं होतं की आधी कोणाला माहितीच नव्हतं की मी जाणार आहे. मी फक्त आमचे डॉक्टर सरांनाच माहिती होतं, विनोद जैन सरांना. मग नंतर जेव्हा मी सांगितलं की अंटार्क्टिकाला जाणार आहे, तरी पण त्यांना काही असं वाटलं नाही. पण माझा मुलगा आहे, त्याने ते एकदा यूट्यूबवर बघितलं की ड्रेक पॅसेजमधून जाणार आहे आणि हे काय, आणि ते त्याने व्हिडिओज माझ्या आईला दाखवले. मग माझी आई घाबरली होती की तो खूप खवळणारा समुद्र आहे, त्याच्यातून ट्रॅव्हलिंग करायची आहे. मग एकदा माझी आई म्हटली होती की तुम्ही जाऊ नका, सगळं कॅन्सल करा. पण शेवटी ते तयार झाले की जा म्हणून, काही प्रॉब्लेम नाही. बरं, म्हणजे घरच्यांचा सपोर्ट लाभला तर? लाभलाच. माझ्या इथे काही प्रॉब्लेम नव्हता कारण आमच्या मॅडम डॉक्टर सोनाली, त्यांची पहिल्यापासून साथ असल्यामुळे मी कुठेही फिरतो, तर त्यामुळे त्यांचं पहिल्यापासून ऑब्जेक्शन नव्हतं. आणि माझ्या मुलाने मला सांगितलं की जायलाच पाहिजे आणि एक्सप्लोअर करायला पाहिजे, कारण ह्या वयानंतर कधी जाणार तुम्ही. बरोबर. बरं, ही मोहीम म्हणजे नेमकी काय असतं, काय म्हणजे कसं ती त्याप्रमाणे ती होते, पार पडते? ॲक्च्युली ही एक्सपिडिशन टूर असते, म्हणजे तुम्हाला एक्सप्लोअर करावं लागतं अंटार्क्टिका काय आहे, कशासाठी बघायचं आहे म्हणून. इट इज नॉट लक्झरी, म्हणजे तुम्ही फक्त एन्जॉयमेंट करायसाठी नाही जाऊ शकत, कारण इट इज नॉट अ पार्ट, कारण तिथे मनुष्यवस्ती नसते आणि बाकी एंटरटेनमेंटचे कोणतेच प्रोग्राम नसतात. तुम्हाला जस्ट वाईल्ड लाईफ आणि तिथलं स्वर्ग, म्हणजे स्वर्गासारखं जे असतं सगळं अनुभवायचं असतं, समुद्र अनुभवायचा असतो, वाईल्ड लाईफ अनुभवायचे असते, ते महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे ही एक्सपिडिशन असते आणि त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे एक्सपिरियन्स, अनुभव येत असतात आणि तुम्हाला ते चॅलेंजेस पूर्ण क्लिअर करत जावे लागतात. बरं, आपण चॅलेंजेस म्हणतायत, आम्हाला चॅलेंजेस ऐकायला आवडतील. नेमकी काय काय चॅलेंजेस तुम्ही दोघांनी फेस केलेले आता? हा, नाही, सगळ्यात पहिला चॅलेंज होता ते एवढ्या दूर जायचंय, तर प्लॅनिंग खूप महत्वाचं होतं. आणि थँक्स टू सरांनी परफेक्ट प्लॅन केलं. म्हणजे आमच्या ज्यात एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं की मी सांगितलं सर तुम्ही जस्ट प्लॅन करा, माझ्याकडून काही प्रॉब्लेम नसेल, आणि त्याच्यामुळे ते एकदम स्मूथली होत गेलं. जर्नी वॉज ऑलमोस्ट 17 days आणि आम्ही 46,000 किलोमीटर ट्रॅव्हल केलं. सो एवढं ट्रॅव्हलिंग करणं पण एक खूप लांबचा प्रवास होता. आणि त्यातले फक्त 5च दिवस आम्ही अंटार्क्टिकामध्ये होतो. म्हणजे 17 दिवसांपैकी 5 दिवस अंटार्क्टिकाला होतो, बाकी सगळं ट्रॅव्हलिंग होतं. सर मग इट वॉज अ व्हेरी हेक्टिक जर्नी. अच्छा, म्हणजे असं वाटत होतं का की आपण एवढं लांब येतोय आणि आपल्याला हा एवढे प्रॉब्लेम फेस करावे लागतात, मग आपण बरोबर केलं का चूक केलं, असं वाटलं का कधी? नाही, आम्हाला असं कधीच वाटलं नाही. कधीच नाही वाटलं. बरोबर होतं म्हणूनच गेलो. आम्ही बरोबर होतो, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम. बरं बरं, म्हणजे आवडलं तुम्हाला तिथलं जाऊन, तुम्हाला तिथलं क्लायमेट पण सूट झालं आणि तुम्हाला ती जर्नी आवडली? येस. बरं बरं बरं, एक सांगा सर, आता तिकडचं टेम्परेचर पण खूप हाय होतं, आपल्या जळगावकडचं पण खूप हाय आहे जनरली, पण तिकडे कोल्ड आणि इकडचं हॉट. तर मग ते तिकडनं आल्यानंतर जळगावचं टेम्परेचर सोबत कसं तुम्ही ॲडजस्ट केलं? नाही, जाताना आपल्या इकडे टेम्परेचर 38 वगैरे होतं,
आणि तिथं 0पर्यंत गेलं होतं. म्हणजे आम्ही ज्या सीझनमध्ये होतो तेव्हा 0 असतं, पण काही सीझनमध्ये तिथं -20 -30पर्यंत जातं. पण आपण अक्लेमटाईज होऊन जातो, म्हणजे जाताना एवढा वेळ लागतो ना, त्याच्यामुळे आपण ॲडजस्ट होऊन जातो, तिथं काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आपण ह्युमन्स आपण जनरली ॲडजस्ट होऊन जातो, काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त जाताना जी ट्रॅव्हलिंग होती ती खूपच लांब होती. म्हणजे आमची एक फ्लाईट जी होती ती ऑलमोस्ट 18 तासाची होती आणि ते हेक्टिक होतं, बाकी काही नाही. बरं, कधी गेला होतात आपण? हे फेब्रुवारीच्या एंडमध्ये आम्ही फेब्रुवारी एंडमध्ये. 20 फेब्रुवारीला आम्ही गेलो, 7 मार्चला परत आलो. बरं, ठीक आहे. जर्नी मेमोरेबल राहील तुमची? एकदम सुंदर, मेमोरेबल आणि खूप गोष्टी शिकायला. एक्सपिरियन्स असतो, त्याच्यामुळे तो मेमोरेबलच राहील. बरं बरं. आणि जेव्हा अंटार्क्टिकामध्ये तुम्ही पहिल्यांदा पोहोचलात तेव्हा ती भावना काय होती? तिथं प्रत्यक्ष आपण जेव्हा पोहोचतोय तर ती एक तुम्हाला फिलिंग कशी आली तिथं पोहोचल्यानंतर? एक स्वर्गच होतं आणि त्या स्वर्गाचा अनुभव वेगळाच असतो आणि तो शब्दात मोजता येणार नाही असा असतो. येस, म्हणजे तिथे ग्लेसियर्स बघतो आपण, काही म्हणजे असा एक सुंदरसा शांत समुद्र आहे, एकदम निथळ, आणि त्यालाच लागून एक उंच पर्वत आहे. म्हणजे असं आपण कुठेच बघू नाही शकत, तसं तिथं आपल्याला बघायला मिळतं. आणि व्हेल्स होत्या, तर व्हेल्स तर आमच्या एकदम जवळून जायच्या. व्हेल्स वगैरे इतकं सुंदर वातावरण होतं. बरं. पेंग्विन्स वगैरे तर आहेच, पण व्हेल्स वगैरे वन्यप्राणी 4-5च वन्यप्राणी, पण ते एकदम क्लोज आपल्याला अनुभवायला मिळतात, एकदम जवळ असतं. बरं. म्हणजे आपण प्रत्यक्ष ती जेव्हा गोष्ट पाहतो आपण ऐकतो, पण जेव्हा आपण पाहतो तो एक अनुभव खूप वेगळा असणार ना तुमच्यासाठी. आणि ते वाईल्ड लाईफ अशी असते तिथली की ते न भांडण करता जगणारी वाईल्ड लाईफ आहे तिथे. म्हणजे सील ते पेंग्विन बरोबर फिरत असतात, व्हेल त्या सील बरोबर असतो आणि ते त्याच्याबरोबरच खेळत असतात. हे आपण कुठेच जगात बघत नाही. 2 कम्युनिटीमध्ये नेहमी कुठे ना कुठे आपल्या इकडे भांडणं चालू असतात, तिथे ते तसं काहीच नसतं. म्हणजे ते शिकण्यासारखं आहे तिथे, की बा तुम्ही एका वातावरणात जगू शकतात कसे आणि तुम्ही राहू शकतात, सगळं काही तुम्हाला मिळू शकतं. बरं, म्हणजे सर्व्हायव्हल आपण कसं करू शकतो ते शिकायला मिळतं तिथे. बरं, तुम्ही कसं मॅनेज केलं ते सर्व्हायव्हल त्या टेम्परेचरमध्ये? ॲक्च्युली तिथे प्रिपरेशन असतं जायच्या पहिले. क्लोथिंग प्रिपरेशन म्हणतात त्याला. तुम्हाला 2 लेअर 3 लेअरचे प्रिपरेशन म्हणजे क्लोथ्स घालावे लागतात. नंतर त्याला स्पेशल कोट्स असतात ते घ्यावे लागतात, पारका म्हणतात त्याला. त्याच्याने तुमचं टेम्परेचर मेंटेन राहतं. नंतर तुम्हाला प्रोटेक्शन असतं विंड्सपासून. तिथे विंड्स फार जोरात असतात, म्हणजे वारे फार जोरात असतात, जे आपण सहन नाही करू शकत असे असतात. काही वेळेला विंड जर जास्त असले तर तुमच्या तिथल्या ज्या एक्सपिडिशन्स असतात किंवा मोहिमा असतात, तिथल्या लँडिंग म्हणतो आम्ही त्याला, ते लँडिंग करायला पण तुम्हाला अलाउड नाही करत जर विंड्स जोरात असले तर. त्याच्यासाठी ते प्रोटेक्शन गिअर्स म्हणतात त्याला, ते सगळे घालावे लागतात. ते घालूनच तुम्हाला तिथे उतरावं लागतं आणि मग त्या अंटार्क्टिकावर पाऊल ठेवावं लागतं. बरं. आणि जेव्हा तुम्ही परत आलात तेव्हा फॅमिलीने काय, म्हणजे कसं त्यांना किती आनंद झाला होता की त्यांनी एवढा आनंद साजरा केला की म्हणजे मनीष सांगेल. नाही, आम्ही आलो होतो तेव्हा तर म्हणजे जेव्हा आम्ही स्टेशनवर आलो तेव्हा मित्र आले होते, फॅमिलीज पण आले होते. मग त्यांनी ढोल ताशे बँड मध्ये सगळे घेऊन आले होते. खूप आनंद झाला होता. 17 डेज बाहेर दूर राहणं म्हणजे फॅमिली पण. आणि तुम्ही मिस केलं का फॅमिलीला? आणि जेव्हा फॅमिली म्हटली असेल ना तुम्हाला की आम्हाला का नाही नेलं, तर मग आता त्यांना नेक्स्ट टाइम इट वॉज व्हेरी रिस्की. म्हणजे इतकं दूर जाणं म्हणजे खरं रिस्कीच आहे ते, एवढं दूर जाणं. आणि एक ड्रेक पॅसेज असतो, एक समुद्र आहे की अंटार्क्टिकाला चिलीवरून आम्हाला एकदम टोकाला जावं लागलं चिलीला. तर त्या चिलीवरून अंटार्क्टिकाला जाण्यासाठी मधून एक पॅसेज असतो, ड्रेक पॅसेज. तो समुद्र तो जगातला सगळ्यात खवळणारा समुद्र आहे. अच्छा. आणि तिथून ट्रॅव्हलिंग करणं इज व्हेरी रिस्की. म्हणजे तिथं ॲक्सिडेंटचे चान्सेस खूप असतात. पण आमची जी क्रूज होती ज्याच्याने आम्ही गेलो होतो सिल्वर सी, ती खूप ॲडव्हान्स्ड टाईपची क्रूज होती आणि त्याच्यामुळे आम्हाला रिस्क कमीच होती आणि त्याच्यामुळे आम्ही ते करू शकलो. पण आमच्या ह्याच्यात थँकफुली तो समुद्र एवढा खवळलेला नव्हता. तरी पण तो आम्हाला वाटत होता की खूप डेंजर आहे. पण जर तो खवळलेला असेल तर खूपच, म्हणजे त्याच्या लाटा खूप उंच उंच असतात असं. म्हणजे तो प्रत्यक्ष अनुभव तुम्ही स्वतः बघितलेला आहे? येस. एकदा रात्री आम्हाला जाणवायचं की आम्ही स्वे होतोय असं. आणि आमच्या बेडवर जे टेबलवर चष्मे वगैरे पडलेले असायचे सकाळी, एवढं ती वोबल होत असायची शिप. बरं. हे जे सर एक्सपेक्टेशन तुम्ही केलं, हे ॲडव्हेंचर होतं एक सायंटिफिक मिशन होती, म्हणजे नेमकी काय? इट इज नाही, हे तर आमचं ॲडव्हेंचर होतं सायंटिफिक. सी आता इट इज अ एक्सपिडिशन, म्हणजे तुम्ही तिथं जाऊन काहीतरी शिकणार पण आहे.
2 प्रकारच्या क्रुजेस असतात की तुम्ही जाणार आणि काही जस्ट तुम्ही क्रूजमध्ये बघणार आणि परत येणार. आमचं होतं झोडियाक लँडिंग पण करायचं, म्हणजे एक मोठी क्रूज असते ती पूर्ण जमिनीपर्यंत पोहोचू नाही शकत लँडिंग करायला, मग ती बाहेर एका ठिकाणी थांबते, मग तिथून एक छोटी जहाज झोडियाक म्हणतात छोट्याशा बोटमध्ये बसून 10 जणांचा ग्रुप ॲक्च्युअली लँड करतो. मग तिथं गेल्यावर तुम्ही सगळं डिटेल बघतात की पेंग्विनच्या तुम्ही खूप जवळ असतात. मग तिथं काय तिकडं तर 2च प्रकारचे झाडं आहेत, म्हणजे हिरवं काही असेल तर ते आपल्याला तिथं ॲक्च्युली बघायला मिळतं. आणि सायंटिस्ट आहेच, म्हणजे आपलं पण स्टेशन आहे तिथं, भारतीय स्टेशन्स आहेत तिथं अंटार्क्टिकामध्ये. तिथं आम्ही गेलं तर अर्जेंटिनाचं होतं, बाकी खूप जणांचे स्टेशन्स आहे की ते स्टडी करतात. आणि रिसेंटली आपण खूप ऐकतोय न्यूजमध्ये की म्हणजे तिथला जो एरिया आहे अंटार्क्टिकाचा, जर तिथं चुकून त्याच्या म्हणजे जवळजवळ 3 किलोमीटरची ती समुद्राची म्हणजे बर्फाची लेअर आहे, त्याच्या खाली एक नवीन जीवन आहे असं म्हणतात ते. तर त्याच्यावर सगळा स्टडी चालू आहे. सायंटिस्ट तर तिथं राहतातच. आणि तुम्ही त्याचा एक भाग झालात आता. नाही, आम्ही फक्त ऍडव्हेंचर म्हणूनच गेलो होतो आणि एक्सप्लोर करायचं होतं की जीवन कसं असतं आणि त्याचा फायदा आपल्या लाईफमध्ये कसा होईल किंवा आपण कोणाबद्दल काही कॉन्ट्रीब्यूट करू शकू का, ते महत्वाचं असतं. बरं, फायदा काय जाणवला मग आता? फायदा हेच की तुम्ही पेशन्स ठेवू शकतात, कारण तुम्हाला त्या एन्व्हायरमेंटमध्ये जगण्याचा जो अनुभव येतो ते तुम्ही तुमच्या लाईफ म्हणजे जीवनामध्ये ते अनुभवू शकतात, पेशन्स ठेवू शकतात. नंतर कोऑपरेशन, म्हणजे जसं आता आम्ही बघितलं की वाईल्ड लाईफ एक दुसऱ्याशी कसं ॲडजस्ट करतात, राहतात ते सगळं, तर तुम्ही अकोमोडेट लोकांना कसं करणार, कसं ठेवणार आणि कसं राहणार ते तुमच्यामध्ये इन्क्लुडेट होतं. तिसरं असतं की तिथे तुम्हाला लँडिंग करताना ते वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक शिकवतात की तुम्हाला तिथे हात लावायचा नसतो, एन्व्हायरमेंटला छेडायचं नसतं, पेंग्विनला पकडायचं नसतं, घ्यायचं नसतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये इकडे पण आणू शकतात, ज्याच्यामुळे तुमचं क्लायमेट म्हणजे वातावरण जे असतं आपलं ते खराब होणार नाही आणि ते चांगलं राहील, तर पुढे आपल्याला लाईफ चांगली राहील, म्हणजे आपल्या नंतरची पिढी पण चांगली राहू शकते. नंतर तुम्ही जेवढं त्याला डॅमेज करणार नाही तेवढं ते प्रिस्टाईन राहील, म्हणजे ते चांगलं राहील. तसं तुम्ही इकडे पण इन्क्लूड केलं तर ते तुमची लाईफ तेवढी किंवा तुमच्या आजूबाजूची लाईफ तेवढी चांगली होऊ शकते. बरं, फ्रोझन वर्ल्ड मधील तुमचा शॉकिंग एक्सपिरियन्स कुठला होता? पोलर प्लंज. सरांनी केलं होतं. पोलर प्लंज म्हणजे असतो की तो तुम्ही त्या समुद्राच्या पाण्यात डुबकी मारायचं, म्हणजे पाण्यात पोहायचं असतं, म्हणजे उडी मारायची असते. अच्छा. हां, विदाऊट म्हणजे तुम्ही तुमचे स्विमिंग वेअर घालून तुम्हाला ती उडी मारायची असते आणि ते खरंच वेगळा अनुभव असतो तो. बरं, म्हणजे तुम्ही तो ट्राय केला आणि तुम्हाला कसं वाटलं तो ट्राय करताना? तो एक अनुभव म्हणजे ती फिलिंग कशी एकदम वेगळा होता तो, कारण हे असं आउट ऑफ द बॉक्स काहीतरी वेगळं असतं ते, आणि ते आपण केलं तर ते वेगळंच वाटतं की त्याच्या फिलिंगच सांगता येत नाही, एवढं वेगळं असतं. वेगळं असतं. सर, तुम्हाला नाही वाटलं मग असं की आपण काहीतरी करावं? नाही, मला वाटलं होतं पण माझी हिंमत नाही झाली, बिकॉज ते चिल खूप कमी टेम्परेचर असतं ना आणि मला थोडा त्रास होतो चिल, म्हणून मी काही ती जम्प नाही केली. पण जनरल अनुभव इतका सुंदर होता तिथं. एक आयलंड होतं, शेव्हरलेट आयलंड, आणि ते खरं मी आजपर्यंत स्वर्ग बघितलं नसेल तर ते आहे. म्हणजे ते इतकं सुंदर होतं तो एरिया की एकदम निथळ समुद्र सुंदर, आणि सूर्यप्रकाश होता तेव्हा, बाजूला व्हेल्स होत्या आमच्या बाजूला, आणि आम्ही त्यात कायकिंग केली. सुंदर, अमेझिंग होतं ते, आणि बर्फ वगैरे सगळं सुंदर. बरं, काय वेगळेपणा जाणवला तिकडच्या एन्व्हायरमेंटमध्ये? नाही, तिथं तर ॲक्च्युली तिथे हॅबिटेट नाही आहे, म्हणजे एकच असं आहे कॉन्टिनेंट की जगामध्ये की जिथं माणूस राहत नाही. मग ते 7th जे कॉन्टिनेंट, तिथं कुणी राहतच नाही, म्हणजे पुरुष तिथं राहतच नाही, म्हणून ते एकदम म्हणजे सुंदर आणि स्वच्छ आहे तिथं, बाकी काहीच नाही. आणि आपण पण तिथं नाही राहू शकत, कारण काही 5-6 दिवसच राहू शकणार, आपण जास्त नाही राहू शकणार. बाकी तिथं शिकण्यासारखं आहे की तुम्हाला तुमचं टेम्परमेंट पाहिजे की सगळेच दिवस तुम्हाला मिळणार नाही. आमचे 5 दिवस होते, 5 दिवसापैकी आमचा 1 दिवस वाया गेला होता, म्हणजे 1 दिवस वातावरणामुळे आम्ही लँडिंग करू नाही शकलो. तर आम्हाला त्या दिवशी वाईट वाटलं, पण मग आम्हाला त्या क्रूजमधल्या त्या लोकांनी सांगितलं की खूप टूर्स अशा असतात की ज्यांना 2-2च दिवस मिळतात, म्हणजे एवढ्या दूर जाऊन पण तुम्हाला तेवढं तुम्हाला ते असं तुमच्यामध्ये तेवढं टेम्परमेंट पाहिजे की आपल्याला सगळंच भेटणार आहे असं नाही. आणि मग हे तुम्हाला शिकायला मिळतं लाईफमध्ये की तुम्हाला पेशन्स ठेवायचाच असतो. म्हणजे आपली जरी इच्छा असली तरी आपण मग ती गोष्ट सोडून द्यावी लागते. इच्छा असून उपयोग नाही, सोडून द्यावा लागतं. आणि तिथं टेम्परेचर वुड चेंज इन अ मिनिट, एकेका मिनिटामध्ये वातावरण बदलणार, विंड खूप जोरात असणार. जरी टेम्परेचर 0 असलं तरी हवा इतकी फास्ट होती की म्हणजे खूप कठीण असतं म्हणजे त्याच्यावर ट्रॅव्हलिंग करणं. आणि तिकडे मोबाईल कनेक्शन्स वगैरे, मग नेटवर्क वगैरे थोडं डिफिकल्ट असतं. ते सॅटेलाइट
फोन म्हणजे सॅटेलाईटमधून येतात कनेक्शन्स आणि इट इज अ स्लो स्पीड असतं. फार रेअरली चांगलं कनेक्शन मिळतं तिकडे. तो एकच फक्त प्रॉब्लेम असतो. पण ते युजली पार्ट करतात की जी क्रूज असते त्याच्यावरती तुमच्याकडे काय डिव्हाइसेस आहेत त्याच्यावरती ते तुम्हाला कनेक्शन देऊ शकतात. अच्छा. हां, पण सगळ्या क्रूजवरती तेवढं कनेक्शन मिळत नाही. मग एमर्जन्सी कॉन्टॅक्ट मग कसा करू शकाल फॅमिलीला वगैरे? तिथे ते कॉन्टॅक्ट करायला त्यांच्याकडे असतात तसे इन्स्ट्रुमेंट्स, त्याच्यामुळे ते त्याच्यातून सॅटेलाईट फोनद्वारे करतात. पण तरी ते कधी कधी डिफिकल्ट होतं. अच्छा. हां, आता क्रूजवरती डॉक्टर्स असतात, क्लिनिक असतं, सगळं असतं. म्हणजे ती मॅनेजमेंट त्यांची पूर्ण असते. सहसा तेवढं ते रिस्क जी असते ती तेवढी कमी करायचा प्रयत्न करतात. असं आहे. पण रिस्क असते. रिस्क असते. आणि ते त्या ज्वालामुखी पण बघितलं आम्ही. बरं. हां, म्हणजे असं बऱ्याच पण. गोष्टी तुम्ही एक्सप्लोर हो, केल्या एकाच वेळेला सगळं बघायला मिळालं. नंतर तिथे फॅक्टरीज पण होत्या, जे ब्रिटिश लोकांनी 1916 मध्ये फॅक्टरीज पण बनवलेल्या होत्या तिथे. व्हेलर्स बे नावाचा एक एरिया आहे की जुन्या काळामध्ये इंधन जे ब्रिटिशर्स तिथे यायचे आणि तिथं व्हेल्सला मारायचे, कारण व्हेल्सचं जे फॅट असतं त्याच्यापासून ते इंधन करायचे आणि त्याच्यापासून मग साबण वगैरे सगळं तयार करण्यासाठी ऑलमोस्ट त्यांनी 25 ते 30 वर्ष ते दरवर्षी तिथं राहायचे, व्हेल्सला किल करायचे आणि त्याच्यापासून ते इंधन गोळा करायचे आणि ते परत घेऊन यायचे इकडे. म्हणजे त्या काळापासून लोक आपलं म्हणजे ह्युमन्स कुठल्याही कंडिशनला आपण ऍडजस्ट होऊ शकतो असं आपण समजू शकतो. आणि तिथे त्यांचे खूप मोठे म्हणजे तिथं त्यांनी बांधलेले होते घरं आणि ते वेल मारण्यासाठीचे इक्विपमेंट्स, ते इंधन काढायचे इक्विपमेंट्स अजूनही तसं नीट प्रिझर्व केलेले आहे त्यांनी. बरं. म्हणजे ती एक मानवी सहनशक्तीच म्हणावी लागेल की माणूस कुठल्याही याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये. पण मग नंतर असं झालं की व्हेल्स तिथले पॉप्युलेशन कमी झाली व्हेल्सची, मग त्याच्यावर बंदी घालण्यात आली. बरं. असं एक्सपेक्टेशन परत करायची इच्छा आहे आता? एक्सपेक्टेशन आता पुढचं बघूया. लेट्स सी, आम्ही दोघांनी ठरवलंय आता पुढे दुसरीकडे जाऊया. बरं. अजून म्हणजे पुढचं प्लॅन नाही, फिक्स नाही असं की कुठं जायचंय? पण वी विल डेफिनेटली गो. ओके. बरं, हा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स ठरला का तुमच्या बाबतीत? येस. नक्कीच. बरं, आमच्या तरुण पिढीला काय सांगाल तुम्ही की त्यांनी हे ट्राय कसं केलं पाहिजे? तरुण पिढीने तर नक्की जायला पाहिजे. आपण जे पण मराठी शाळेत शिकले, आपल्याला एक मराठीत पुस्तकात असायचं प्रवास वर्णन म्हणून, म्हणजे बालभारतीमध्ये पण एक 4-5 चॅप्टर्स असायचे प्रवास वर्णन. आणि तेव्हापासूनच आपण शिकतोय की प्रवास करायलाच पाहिजे आणि प्रवास केल्यावरच आपण जास्त शिकतो. कधीही प्रवास केल्यावरच आपण जास्त शिकतो. तर असं नाही की खूप दूर जायला पाहिजे, पण छोट्या छोट्या ठिकाणी आपण प्रवास करत राहायला पाहिजे. आणि एकटं गेलं किंवा 2-3 जणांनी गेलं तर तुम्हाला जास्त शिकायला मिळतं, रादर दॅन काही एन्जॉय करण्याच्या ट्रिपपेक्षा अशा ट्रिप्स तुम्ही प्रवास केला की शिकायला मिळणार. आणि ते शिकलेलं तुम्ही जर लाईफमध्ये अंमलात आणलं तर मग तुमचं लाईफ पण बदलतं, खूप बदलतं. बरं सर, तुम्हाला काय जाणवलं? मला असं सांगायचं आहे की तरुण पिढीने असं करायला पाहिजे की त्यांनी ते सुरुवातीपासूनच ठरवायला पाहिजे की काहीतरी एक्सप्लोर रोज करायचं आहे. रोज म्हणण्यापेक्षा काहीतरी त्यांच्या लाईफमध्ये ते दरवर्षी काहीतरी वेगवेगळ्या ठिकाणी एक्सप्लोर केलं गेलं पाहिजे. त्याच्यातून ते अनुभव जे मिळतात ते तुमच्या बाकीच्या व्यवसायामध्ये, तुमच्या शिकण्यामध्ये तुम्हाला ते फार अनुभव म्हणजे ते मोलाचे असतात आणि त्याच्याने तुम्ही तुमची लाईफ अजून चांगली करू शकतात. आणि तुम्हाला ते जगण्याची वेगळी कल्पना देतात, अनुभव देतात. त्याच्याने तुम्ही मग लोकांमध्ये राहण्यामध्ये किंवा एक दुसऱ्याशी मिळण्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा जास्त होतो. सर, या प्रोफेशनचा काही फायदा झाला का तुम्हाला ह्या तुमच्या जर्नीमध्ये? हो, कारण आम्हाला घाबरण्याचं जे कारण असतं ते आम्ही घाबरलोच नाही कधी. कारण डॉक्टरला न घाबरता सगळं करावं लागतं. त्याच्यामुळे आम्हाला तो फायदा नाही. आम्ही सर्जन असल्यामुळे आम्ही रिस्क पहिल्यापासूनच घेतो. त्याच्यामुळे ही रिस्क घेण्याची आमची इच्छा होती आणि आम्ही ती पूर्ण केली. आणि यू शुड हॅव गुड पार्टनर. सर होते, आम्ही बेस्ट म्हणजे फ्रेंड्स होतो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही. बरं. तुमच्या मैत्रीबद्दल सांगा आम्हाला आता. खूप फेमस ऑर्थोपेडिक सर्जन, खूप माझ्यापेक्षा ऑलमोस्ट 10 वर्ष मोठे. त्यांनी पण मला त्या तिच्यामध्ये लहान भावासारखं सामावून घेतलं, कारण 17 दिवस इज अ लॉंग जर्नी. आणि फॅमिली जवळ नाही आपली, कोणीतरी असं पाहिजे की आपल्या सोबत कोणीतरी आहे आपलं. आणि आम्ही क्रिकेट बरोबर खेळतो, बऱ्याचशा आमच्या टीम क्रिकेटच्या असल्यामुळे म्हणजे ऍटलीस्ट ऑर्थोपेडिक्सची. आणि मग आम्ही त्याच्यामुळे अजून जवळ असतो, त्याच्यामुळे आमचं कॉम्बिनेशन चांगलं असतं. बट स्टील व्हॉट हॅपन की आमचं म्हणजे कल्चर पण खूप वेगळं आहे. फूड हॅबिट्स आर ॲब्सोल्युटली डिफरंट, बट स्टील आम्ही बरोबर राहू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांचं 2 वेगळे व्यक्तिमत्व आहे पण एकत्र राहू शकतात. आणि दूर गेल्यावर तुम्हाला राहावंच लागतं, पर्याय. बरं सांगा, काय तिकडे काय म्हणजे काय किस्से तुमचे काही तुम्हाला आठवत आहे असं की आम्ही काहीतरी काय आम्हाला आठवणी मिळाल्या तिथल्या खास, जे आम्ही लाईफ टाईम विसरणार नाहीत?
आम्हाला तिथे जे बाकीचे इंडियन्स भेटले त्याच्याबद्दल आम्ही सांगू इच्छितो. म्हणजे त्यात वेगवेगळे ग्रुपचे आणि एज ग्रुपचे लोक पण होते. काही युएसचे होते जे इंडियन्स होते, काही इंडियातले होते, ते वेगवेगळ्या ठिकाणचे होते, मेट्रो सिटीजमधले होते, काही दुसऱ्या सिटीजमधले होते. आणि यंग असल्यावरही ते लोक सगळे एक्सप्लोअर करत होते. ते बघून आम्ही पण शिकलो की बाबा हे लहानपणापासूनच त्यांनी सवय एन्क्लेट केल्या, तर आपणही तसं काहीतरी करायला पाहिजे होतं की आपण अजून जग एक्सप्लोअर केलं असतं. सेकंड एक एजेड पाहिले की त्यांचा पण अनुभव आम्ही बघितला की त्यांनी 50 वेळा तर सिंगापूरची ट्रिप केलेली होती. म्हणजे ते पण आम्ही बघितलं की म्हणजे व्यवसाय तर करतातच सगळे, पण वेळ काढतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते जातात. आणि त्यांनी आता हा 7वा कॉन्टिनेंट होता त्यांचा की जिथे ते गेलेले नव्हते म्हणून ते आले होते की शेवटचा एक्सप्लोअर करायचा होता म्हणून. आणि त्यांची इच्छा होती की याच्यापेक्षा अजून काही एक्सप्लोअर करायचं असेल या कॉन्टिनेंटमध्ये तर ते पण करायची इच्छा. म्हणजे त्या वयात म्हणजे अराउंड 60च्या एजमध्ये पण ते तयार होते की मी कुठे पण जायला तयार. नंतर युएसचे जे होते तर त्यांच्यासारखं एन्जॉयबल कोणीच नव्हतं. म्हणजे दॅट पर्सन म्हणजे आम्हाला त्यांनी शिकवलं की एज काहीच लिमिट नसतं. आणि तुम्ही वयानुसार लहान असं का मोठे असता, तुम्ही कोणाबरोबर ऍडजस्ट होऊ शकतात आणि व्हायला पाहिजे. आणि तुम्ही सगळ्यांशी बोलणं केलं पाहिजे, जे आपण करत नाही, तर ते महत्वाचं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगलं असं होतं की खूप स्टाफ हा इंडियन होता तिथे त्या क्रूजवर. खालून एकदम टॉप लेवलपर्यंत पण स्टाफ इंडियन होता. तर आमचे जे बटलर होते रूम मधला जो केअरटेकर तो पण एक इंडियन होता आणि तो तर मराठी होता. तर तो म्हणा की सर मी पहिल्यांदा असं कोणी मराठी बोलताना इथं बघितलं. सो ही वॉज सो हॅपी आणि आम्हालाही आनंद. मग तो आमची खूप काळजी घ्यायचा. नंतर बार टेंडर्स वगैरे पण आपले हैदराबादचे होते. आणि जो शेफ होता म्हणजे एक मेन शेफ होता, शेफ ऑफ द शेफ म्हणतात त्याला. थँकफुली त्या टायमाला त्या क्रूजवर ते शेफ आले होते आणि ही वॉज अ इंडियन. आणि जेव्हा त्यांना कळलं की इथं इंडियन्स आहेत, 7-8 इंडियन्स आहेत आणि त्यात काही प्युअर व्हेजिटेरियन आहेत, तर त्यांनी आम्हाला अंटार्क्टिकामध्ये पावभाजी पण दिली, वडापाव पण दिला, असं पण समोसा पण दिला. असं जेवणही आम्हाला तिथं मिळालं, मसाला डोसा, असं जेवणही आम्हाला तिथं मिळालं. दॅट इज बिकॉज ऑफ वी आर इंडियन्स. म्हणजे आपले कॉन्टॅक्ट असले की ते फायदा होतो. नाही आणि आपलं माणूस कोणीतरी भेटला ना तर तो एक वेगळाच आनंद असतो. चला आपलं कोणीतरी आहे आपल्या काय. आणि आपले हाल पण नाही होत. आणि त्यांनी जेवणात तर अप्रतिम जेवण होतं तिथं. म्हणजे कॉस्टलीएस्ट फूड इन द वर्ल्ड, जे पण जगातलं सगळ्यात महाग जेवण असेल ते पण तिथं होतं. आणि जे सरांसाठी जे प्युअर व्हेज जेवण होतं, प्युअर जैन, ते पण जेवण आम्हाला मिळालं. त्याच्यामुळे असं काही प्रॉब्लेम झालाच नाही की काही आम्ही कॉम्प्रोमाइज झालं म्हणून. आणि एखादा बॅड एक्सपिरियन्स जो तुम्हाला तुमच्या ह्या जर्नीमध्ये आला? बॅड एक्सपिरियन्स एकच असतो की तुम्हाला ले ओव्हर असतो, तो एक थोडासा प्रॉब्लेम असतो. म्हणजे फ्लाईटने जाताना तुम्हाला 1 स्टॉप घ्यावा लागतो मध्ये. आणि कारण लांब जर्नी असल्यामुळे तो एकच फक्त पार्ट असतो त्याच्यात. कारण ते 7-8 तास घालवणं फार बॅड एक्सपिरियन्स, म्हणजे बॅड एक्सपिरियन्स म्हणण्यापेक्षा ते फार म्हणजे डोक्याला ताप देण्यासारखं असतं ते. कारण ते घालवायचे कसे हा विषय असतो मेन. तो एकच फक्त प्रॉब्लेम असतो. पण आम्हाला असं अंटार्क्टिकामध्ये वाईट काहीच नव्हतं. बरं, सगळं चांगलं तुम्ही आठवणी घेऊन आलात. हो. आणि तुम्ही खुश पण दिसताय. असं वाटतंय तुम्हाला परत तिथे जायची इच्छा. नक्की. सर आता आम्हाला सांगा, आमच्या मित्रांना जर जायचं असेल, त्यांना पण असं एक्सपेक्टेशन करायचं असेल, तर नेमकी कुठल्या प्रिकॉशन्स त्यांनी घ्यायला हव्यात? सगळ्यात महत्त्वाचा असतो व्हिसा. व्हिसा एक तर US व्हिसा जर तुमच्याकडे असेल तर डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता. नाही तर मग चिलीचा व्हिसा घ्यावा लागतो किंवा अर्जेंटिनाचा व्हिसा घ्यावा लागतो. सेकंड असतं की हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला काढावा लागतो आणि तो एंड टू एंड काढायचा. म्हणजे बॉम्बे टू बॉम्बे किंवा म्हणजे जिथून तुम्ही ट्रॅव्हल करणार म्हणजे त्या तिथपासून तिथपर्यंतचा विथ क्रूजचा घ्यायचा. क्रूज जर कॅन्सल झाली तर मग तुमचं ते पेमेंट तुम्हाला पुढच्या क्रूजच्या याला यूज करता येईल असं. तर तसे वेगवेगळे हे असतात. तिसरं असतं की कपडे म्हणजे क्लोथ्स जे असतात ते मेन असतात. त्याला पार्का जे असतं सहसा क्रूज कंपनी प्रोव्हाइड करते तुम्हाला. पण ते जर नसेल करणार तर तुम्हाला ते जे लिस्ट पाठवतात त्याप्रमाणे तुमचे प्रोटेक्शन गिअर म्हणतात त्याला, ते सगळे तुम्हाला केअर करावं लागतं. नंतर जर तुमचे हेल्थ इश्यू काही असले तर ते तुम्हाला पहिले सॉल्व करून ठेवावं लागतात किंवा असेल तर तुम्हाला त्यांना सांगून ठेवावं लागतं. म्हणजे ते तुमचे केअर तशी घेऊ शकतात. महत्त्वाचं ते असतं. नंतर फूड्सच्याबद्दल ॲलर्जी असेल तर त्यांना कळवावं लागतं. कारण तिकडे ते मेन पार्ट असतो. कारण क्रूजवरती तुमच्यासाठी बेसिक ट्रीटमेंट असते सगळी अवेलेबल, पण मेजर काही झालं तर मग त्यांना पण थोडा हेडेक असतो. म्हणून ते तुम्हाला फूड ॲलर्जी अगर वगैरे असली तर मग तुम्हाला ते सांगावं लागतं किंवा तुम्हाला स्पेशल काही तुमचे फूड्स पाहिजे असेल किंवा व्हेजिटेरियन असाल, जैन असाल, तसं त्यांना सांगितलं तर ते अरेंज करतात. आणि चौथं असतं की फ्लाईट्स
तुम्हाला फ्लाईटचं प्रॉपर नॉलेज पाहिजे किंवा तुम्ही प्रॉपर सिलेक्ट केला पाहिजे, कारण डेज चेंज होतात. तर तुमचे ते डेज ज्या दिवशी तिथे पोचायचं आहे तुम्ही तिथे एक दिवस अगोदर पोहोचले पाहिजे. जर तुम्ही ते नाही पोहोचले तर तुम्ही तिथे ॲडजस्ट नाही होऊ शकत, कारण तो जेटलॅग असतो आणि मग त्याचा त्रास जास्त असतो. तर त्याप्रमाणे तुम्हाला तिथून ॲडजस्ट करावं लागतं, कारण चिली किंवा अर्जेंटिनावरून फ्लाईट घ्यायला एक दिवसाला एकच फ्लाईट असते तिथून मिडल ईस्टपर्यंत यायला. त्याच्यामुळे तुम्हाला ते पण बघावं लागतं आणि तो ॲडजस्टमेंटचा पार्ट महत्त्वाचा असतो. हे बेसिक गोष्टी असतात. नंतर फंड्स जे असतात ते तुम्हाला एक तर व्हिसा कार्ड्स, क्रेडिट कार्ड वगैरे तुमच्याजवळ पाहिजे, कारण विदाऊट क्रेडिट कार्ड तुम्हाला स्पेंड काही करता येत नाही किंवा काही इमर्जन्सी काही लागलं त्यामुळे तुम्हाला तिथे कॅशपेक्षा क्रेडिट कार्ड परवडतं. हो सर तुम्हाला सेम. आणि तुम्ही कशी तुमची जर्नी प्लॅन केली होती? ही आम्ही तर आमचे एक डॉक्टर आहेत, डॉक्टर जैन म्हणून असतात, ते सुरतला असतात. त्यांची काइट्स ट्रॅव्हल एक कंपनी आहे. तर ते पेडियाट्रिक सर्जनच आहेत आणि ते असे टूर्स अरेंज करतात. त्याच्यामुळे आम्हाला ते खूप सोपं झालं आणि त्यांनी मग ही क्रूज आम्हाला कॉन्टॅक्टमध्ये आणून दिली, सिल्वर सी. आणि सिल्वर सी पण एक वन ऑफ द बेस्ट क्रूज आहे वर्ल्डमधली. तर तिथून आम्ही गेलो. तर ते बेस्ट असल्यामुळे आम्हाला काही त्रास नाही आला. सो जर आपण खूप दूर जात असाल तर मी सजेस्ट करेन की गो फॉर द बेस्ट, म्हणजे बेस्टच आपण सिलेक्ट करायचं, म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही काहीच. बरं, कसा वाटला हा अनुभव तुम्हाला? धन्यवाद सर, आपण मल्हारमध्ये आलात आणि आपला छान असा एक्सपिरियन्स आमच्या मित्रांसोबत आपण शेअर केलात. आपले खूप खूप धन्यवाद. मल्हार कम्युनिकेशन आणि आनंद मल्हारा सरांचे आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं. मी डॉक्टर विनोद जैन आणि डॉक्टर मनीष चौधरी सरांना आमच्या अंटार्क्टिकाच्या प्रवासाबद्दल अनुभव आम्हाला कथन करायला इथे मिळालं आणि ते आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू शकलो सगळं. त्याबद्दल आम्ही मल्हार कम्युनिकेशन आणि सरांचे आणि त्यांच्या टीमचे आणि साक्षी मॅडमांचे धन्यवाद देतो. आणि प्लीज आमच्या ह्या अनुभवासाठी लाईक आणि शेअर करा. Audio Jungle.